आज अक्कलकोट येथे माझे प्रेरणास्थान आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्याचा मी निषेध न करता, कारण निषेध करणं हे आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांचं काम नाही आणि निषेध करायला आम्ही काय तेवढे मोकळे नाही। आज जो कोण दिप्या आहे, तो दिप्या नावाचा माणूस, त्याच्या घरी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी गेली 3 घंटेपासून त्या ठिकाणी त्याच्या घरापाशी उपस्थित आहेत, पण त्याच्या घरामध्ये, त्याच्या घराजवळ त्याचं लॉक आहे आणि तो दिप्या जिथे कुठे असेल महाराष्ट्रामध्ये, त्याची लायकी नाही मी त्याला बोलावं, त्याला म्हणावं की बा दिप्या, त्याचं दिप्या नाव घ्यायची सुद्धा लायकी नाही। आणि हा हरामखोर, अरे थोडीशी तुला जर बरोबरीची लढाई करायची असेल तर आमच्यासोबत लढतो। अरे आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, माझे प्रेरणास्थान, संबंध महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत, अशा प्रवीणदादा गायकवाडवर तू स्वनियोजित दौरा, स्वनियोजित त्यांचा दौरा असताना तू समजा त्या ठिकाणी जाऊन सगळं नियोजन करून त्या ठिकाणी तू हल्ला करतो। अरे गाढवा, ती लायकी आहे का दिप्या, फाटक्या? अरे तुझ्यासारखे आमच्या नांदेडमध्ये आमचे पाणी भरतात, आमच्या गाडीमध्ये येऊन पाणी भरतात, आम्हाला पाणी देतात। अरे तुझी लायकी नाही, तुझी जर लायकी असेल, तुला जर असे जर स्टंट करायचे असतील तर तू एक वेळेस नांदेडमध्ये ये आणि तू असे स्टंट कर आणि तू तेव्हा महाराष्ट्रभर गाज। तुला स्टंट करायचे, तुझं नाव करायचं असेल, एखाद्या राजकीय नेत्याचे चाटुगिरी जर तुला करायची असेल, तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर तू कधीतरी नांदेडला ये आणि नांदेडला येऊन असे स्टंट कर, त्यानंतर तुला मानतो दिप्या। अबे फाटक्या, तुझी लायकी आहे का? कोणाबद्दल बोलतो तू? अबे तुझ्या आमच्या आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या तुला चपलीची सुद्धा बरोबरी येत नाही। अबे तुझी लायकी काय आणि तू करतो काय? अबे फडव्या, तू बरोबरीची लढाई कर आणि तू आज जे वर्तन केलेलं आहेस, ते वर्तन संबंध महाराष्ट्राला पटलेलं नाही आणि आज तू जिथे कुठे असशील त्या ठिकाणी तुला चोप नांदेडची टीम दिल्याशिवाय राहणार नाही। आणि कुत्या तुला जर आम्ही देणार आणि आमची जमानत घेण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रातून आम्हाला फोन येत आहेत। का फोन येत आहेत? तुमची जमानत आम्ही करू, पण हा राजकीय नेत्याच्या पाये चाटणारा कुत्या, हा ते दिप्या जो कोणी असेल, त्या दिप्याला तुम्ही चोप द्या। आम्ही तुमची जमानत करण्यासाठी महाराष्ट्रभर आम्हाला प्रतिसाद येतोय। का प्रतिसाद येतोय? हे संभाजी ब्रिगेडचं काम आहे, आदरणीय प्रवीणदादांचं काम आहे। अरे चाट्या, तुला काय माहितीये संभाजी ब्रिगेड म्हणजे काय? आता तुला जास्त बोलणार नाही, तू जिथे कुठे असशील, आता तू कोणत्या राजकीय नेत्याच्या घरामध्ये लप, कुठेही लप, तू जेव्हा केव्हा तू बाहेर येशील, आम्ही तर तुझ्या घरापुढे आज नाही, आज इथून 8 दिवस, 15 दिवस, 20 दिवस लागो, आम्ही तुझ्या घरापुढे शरण तिथंच राहणार, तुझ्या घरात घुसून तुला मारणार, एवढी नांदेडच्या टीमच्या वतीने तुला आवाहन करतो। आणि तुझ्या तर तू ये आणि आमच्या नांदेडच्या टीमला घेत। अरे